ठाण्यातल्या घोडबंदर रोजचं रडणं म्हणजे ट्रॅफिक, आणि त्या ट्रॅफिकचा रोजचा आस्वाद घेण्यासाठी त्यातच उभा आहे मी. आणि समोर गमतीशीर बॅनर येत आहेत बरं का. आता हा बॅनर पहा, जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण. आता मगाशीच म्हणालो रोजचं रडणं. 4 किलोमीटरच्या प्रवासासाठी 1.5 तास घालवतो आम्ही. म्हणजे विचार करा, आयुष्याचे 1.5-2 तास एका बाजूने जाण्यासाठी. आता हा बॅनर बघा, विकास की रफ्तार थाने में भाजपा महायुती की सरकार. अरे काय म्हणायचं तुम्हाला, आमचं आयुष्य म्हणजे कचरा करून ठेवलाय. या रस्त्यांवरून वाहनं हलत नाहीत आणि 1.5-2 तास जाण्यासाठी, 1.5-2 तास 4 किलोमीटर येण्यासाठी जर आम्हाला ठाण्यात घालवण्यासाठी लागत असतील, आमच्या 24 तासाच्या दिवसातले 4-5 तास आम्ही या घोडबंदर रोडच्या रस्त्यावर घालवतो. काय म्हणावं. तो समोर आता भगवंताचा फोटो आहे. भगवंता तूच वाचव रे आम्हाला, आमचं जगणं झालंय छान म्हणतायत. बघ बाबा भगवंता, तुझ्या समोरच आहे. हे असलं ठाणं नको आम्हाला. आमचं जगणं जे जुनं होतं ना, हमारे बुरे दिन लौटा दो, हमारे बुरे दिन लौटा दो, इतनी रफ्तार हमारी सेहत के लिए अच्छी नहीं है, हमें लौटा दो हमारे बुरे दिन. सोडव रे बाबा बाप्पा, या सगळ्यातनं सोडव आम्हाला. असो, याची सर्वाची सवय झाली असेल ना, तर जय महाराष्ट्रच म्हणावं लागेल. अन्यथा ठाणेकरांनो, 15 तारखेला मतदानाला जाल ना, यांना दाखवून द्या आमचं जगणं खरंच किती छान झालेलं आहे आणि या भगवंताचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. जय महाराष्ट्र.